नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग. रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार खासदार सुनील तटकरे. जिल्ह्यात विविध प्रकल्पातून तरुणांना रोजगाराच्या संधी, कृषी, फलोत्पादन, पर्यटनाला चालना देणार, शेतकरी व कोळी बांधवांच्या समस्या सोडवण्यावर भर, राष्ट्रीय महामार्ग व बंदरांचा विकास, रायगड जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भेट, विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा. सदर बैठकीला आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे प्रतोद अमित नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी चारुहंस मगर व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलासजी नाईक, सहकारी अमितजी नाईक, चारुहंस मगर, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, उद्यापासून पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीच्या दौरा आज सुरू होत आहे. आणि त्यानिमित्ताने आज अलिबागला आलो असताना आपल्याशी हितगुज करावं या दृष्टिकोनातून आपल्याला बोलवलं. आपण आलात त्याच्याबद्दल मी आपल्या मनापासून स्वागत करतो. 30 खासदार असतात आणि बहुतांश खासदार या दौऱ्याला सहभागी होणार आहे. उद्या प्रामुख्याने ONGC उरणला प्लांटला आम्ही भेट द्यायला जाणार आहोत. दुपारच्या नंतर गेल प्रकल्पाला भेट द्यायला जाणार आहोत. दोन्ही भेटी झाल्याच्या नंतर उद्या संध्याकाळी आपल्याला वेळ असेल तर त्या 2 भेटीतून काय काय सफल झालं, काय काय निष्पन्न झालं ते मी स्वतंत्रपणाने आपल्याला ब्रीफ करू शकतो. आपली अनुमती असेल तर. आज म्हणजे उद्या त्या दौऱ्याचं, आज म्हणजे उद्यापासून स्टँडिंग कमिटीचा दौरा सुरू होतो आहे. आपल्याला प्रामुख्याने सांगायचं होता त्याच्यातला महत्त्वाचा भाग. जवळपास 20 खासदार येणार आहेत अशी अनुमती आहे, त्यांनी कळवलेलं आहे. अपेक्षा अशी की बहुतांश त्या ठिकाणी येऊ शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की लोकसभेचं अधिवेशन नुकतंच पार पडलं आणि यावेळेला लोकसभेच्या अधिवेशनामध्ये एक बिल वगळता इतर कुठल्याही विषयावरती चर्चा होऊ शकली नाही. त्याची कारणं आपण सर्वांनीच वाहिन्याच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून पाहिलेली आहेत. आणि म्हणूनच त्या बिलाच्या संदर्भामध्ये मला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून, इंडियाचा घटक पक्ष म्हणून जे मत मांडायचं होतं, म्हणजे नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे विधेयक भारत सरकारने आणलं ते त्या ठिकाणी मी मांडलं होतं. महत्त्वाचा मुद्दा असा की संबंध या 4 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये मग कामकाज होत नसल्यामुळे मी अधिक प्रयत्न एवढ्यासाठीच केला की आपल्या रायगड जिल्ह्यातील, कोकणातील आणि महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रश्न केंद्रीय मंत्र्यांच्याकडे प्रलंबित आहेत, तर ते प्रलंबित प्रश्न त्या मंत्री महोदयांना भेटून मांडावेत अशा दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या बाबतीमध्ये, गतीच्या बाबतीमध्ये, नादुरुस्त झालेल्या नागोडण्याच्या पुलाच्या बाबतीमध्ये, अशा अनेक बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली. त्या संदर्भामध्ये त्यांनी कारवाई करावी अशा पद्धतीची विनंती त्यांना केली. त्याप्रमाणे त्यांनी तशाच पैच्या कडक सूचना अधिकारी वर्गाला दिलेल्या आहेत. प्रामुख्याने वडाला एक टोल सुरू आहे. दुसरा सुकेला एक टोल त्या ठिकाणी आता सुरू होण्याच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आहे. मी माहिती घेतली होती अगोदर की 60 किलोमीटर अंतरामध्ये टोल हा बसवला जात असतो. आताचा जो सुकेईचा टोल बसवला जातो आहे तो 42 किलोमीटरच्या अंतरावरती बसला जातो आहे. आणि म्हणूनच मी गडकरी साहेबांना विनंती केली की तो जो काय टोल त्या ठिकाणी बसला जातो आहे तो चूक आहे. 60 किलोमीटर अंतरावरती तो टोल त्या ठिकाणी बसला जावा. एक आणि रस्ता 100% काम पूर्ण झाल्याच्या नंतर मग टोलची आकारणी त्या ठिकाणी व्हावी. त्या पद्धतीने
सुकळीचा टोल जो सुरू होणार होता त्याला त्यांनी थांबवलेला आहे. कारपाडाचा टोल त्यांनी सुरू ठेवला आहे. पण मी ज्यावेळेला पुन्हा एकदा त्यांना विनंती केली त्यावेळेला त्यांनी नक्कीच सांगितलं की एक ते नवीन पॉलिसी आणताय, एक नवीन धोरण आणताय, त्याच्यामध्ये त्या बाबतीतला पुनर्विचार करण्यासंबंधीचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पण सुकळीचा टोल मात्र आता सुरू होणार नाही एवढं त्यांनी नक्की त्या ठिकाणी सांगितलं. जे काही काम निकृष्ट दर्जा झाले त्याची चौकशी त्यांनी लावली आणि शक्यतो ते काम किती लवकर पूर्ण होऊन त्याचा फायदा कोकणवासी ज्यावेळेला गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने जातील त्यावेळेला तो स्तुस्थितीत आणावा अशाही त्यांनी सूचना दिल्या. तिसरा महत्त्वाचा म्हणजे ताम्हाणी घाट हा राष्ट्रीय महामार्ग काम करण्यासाठी MSRDCला त्यावेळेला निधी उपलब्ध करून दिला होता. दिघी पोर्ट व्हायचं झालं त्यावेळेला मी खासदार असताना त्याच्या अगोदरही गडकरी साहेबांना भेटलो. त्याला तो राज्यमार्ग होता तो त्यांनी राष्ट्रीय महामार्ग घोषित केला. त्यामुळे आज त्या रस्त्याचं काम जे झालं आहे अगदी पुण्याच्या चांदणी चौकापासून ते आपल्या आधीमध्ये या बाजूला आगरदांड्यापर्यंत आणि इकडे दिघीपर्यंत हे भारत सरकारने दिलेल्या पैशातून काम झालं आहे. मधल्या कालावधीमध्ये लँडस्लाईड झाली आणि त्याच्यामुळे जवळपास 1 महिनाभर ट्रॅफिक बंद झाली. आता अतिवृष्टी झाली होती, वस्तुस्थिती खरी आहे आणि म्हणूनच ते काम सत्वर सुरू करावं म्हणून शेलार नावाचे सचिव आहेत, ते चीफ इंजिनियर आहेत, वसईकर नावाचे AC आहेत जे पुण्याला बसतात. माझाही सतत त्यांच्याशी संपर्क होता. युद्धपातळीवरती काम करण्याचे त्यांनी सूचना दिल्या आणि तिथेच एक 10 किलोमीटर लांबीचा टनेल होऊ शकतो याच्यासाठी त्याला विनंती केल्यावर त्याने एक DPR बनवण्याचे आदेश दिले. ते आदेश दिल्याच्या नंतर DPR बनवण्याचं काम थोडासा पाऊस कमी झाला की लगेच सुरू होईल आणि DPR बनला गेला की त्या 10 किलोमीटरचा बोगद्याचं कामाला भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडं पूर्ण लागणारा निधी मंजूर करण्याचं आश्वासन गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे तो बोगदा झाला, अंतरही कमी होईल आणि लँडस्लाईडच्यामुळे त्या ठिकाणी जो काय धोका तयार होतो तो त्या पूर्णपणे थांबू शकेल. एक आपण पाहिलं की जवळपास 1 महिना ज्यावेळेला ताम्हाणी घाट बंद होता त्यावेळेला इथलं सगळं पर्यटन ठप्प झालं. अगदी हॉटेल व्यावसायिकपासून ते सगळेजण म्हणजे दिव्यागर, दापोली, हरिहरेश्वर, श्रीवर्धन असेल किंवा माणगावच्या परिसरामध्ये येणार असेल, तिथं देवकुंडच्या परिसरामध्ये येणारा पर्यटक असेल किंवा ताम्हाणी घाटामध्ये शनिवार रविवार येणार पर्यटक असेल ते सगळं थांबलं होतं. आता ते पूर्ववत त्या ठिकाणी सुरू झालं आहे. त्यालाही सतत मला पाठपुरावा करता आला हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं होतं. दुसरा महत्त्वाची मी भेट घेतली शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे. माझ्याकडे सगळी पत्र त्या शिवराजसिंग चव्हाण साहेबांना मी विनंती केली की त्या संदर्भामध्ये आज आपल्याकडे कोकणामध्ये प्रामुख्याने मी आपल्याला पत्रव्यवहार देतो त्याच्यातला की फलोद्यानावरती आधारित ज्या काय बाबी आपण त्या ठिकाणी करू शकतो ते त्यांना विनंती केली होती. त्यांनी ताबडतोब राज्य सरकारकडे पत्र देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विभागाला सूचित केलं आणि त्याचबरोबर महाकुंभ जे काय नाशिकच्या परिसरामध्ये कुंभमेळा होणार आहे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जो प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला होता त्या प्रस्तावाच्या बाबतीमध्ये त्यांनी अनुकूलता दाखवली. तो राज्य सरकारचा प्रस्ताव होता आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जाणार आहे. तिसरा अश्विनी वैष्णव आपले केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांची मी भेट घेतली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोहा आणि पे या दोन्ही रेल्वे स्थानकांना अमृत योजनेअंतर्गत समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना विनंती केली. त्या बाबतीमध्ये मी पंतप्रधान महोदयांना सुद्धा भेटलो होतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी अनुकूलता दाखवली. त्याप्रमाणे त्यांनी DPR नोंदवून जवळपास रोहायचं 50 कोटीचं कामाला येत्या 15-20 दिवसामध्ये मान्यता मिळेल. तशी पेंटच्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. काही दूर पल्ल्याच्या गाड्या रोहा, माणगाव त्याचबरोबर ती पेंटला थांबाव्यात अशी विनंती केली होती. त्या संदर्भातले सुद्धा त्यांचे आदेश त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते थांबू शकतील. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आम्ही महारेलचे जे MD आहेत मुख्यमंत्री महोदयांजवळ भेटलो होतो. त्याच्यामध्ये कर्जतमध्ये 2 जे आपले पूल आहेत त्या 2 पुलाला ही मान्यता दिली गेली. एक पुलाची किंमत आहे 100 कोटी रुपये
दुसऱ्या पुलाची किंमत आहे 111 कोटी रुपये. अशा 2 पुलाची मान्यता देण्यात आली आणि त्या दोन्ही पुलाच्या निविदा ह्या एक 15-20 दिवसामध्ये निघतील. आणि दुसरा टप्पा जो आता नोव्हेंबर-डिसेंबरला घेतला जाणार आहे तो दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जतमधला तिसरा जो पूल आहे ज्याची 80 कोटी रुपयाचं रक्कम त्या ठिकाणी होते, हे सगळे प्रपोज आरोपी आहे म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज. तर त्या याच्यासाठी सुद्धा मान्यता त्या ठिकाणी ही मिळाली जाणार आहे. चौथा विषय होता आपला नागोठण्याचा. तर नागोठण्याला सुद्धा त्या ठिकाणी अशा पैच्या रेल्वे ओव्हरब्रिजची आवश्यकता होती. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं. महारेल हे कॉर्पोरेशन जे स्थापन झालं आहे याच्यामध्ये रेल्वेवरचे ओव्हरब्रिज राज्य सरकारचा 50% हिस्सा, भारत सरकारचा 50% हिस्सा, म्हणजे इंडियन रेल्वे भारतीय रेल्वेचा आणि 50% राज्य सरकारचे. त्याच्यामुळे रेल्वे मंत्र्यांना भेटून त्यांची अनुकूलता घेतली आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांची मान्यता घेतली. त्यामुळे नागोठण्याला सुद्धा जो आज 100 कोटी रुपयाच्या पुलाला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली आणि त्याच्यामुळे त्या कामाची सुद्धा निविदा 1 महिनाभरामध्ये निघून नागोठण्याच्या कामाला त्या ठिकाणी गती मिळू शकते. हा महत्त्वाचा मुद्दा रेल्वेशी संबंधित त्या ठिकाणचा सोडवण्यामध्ये मला त्या ठिकाणी यश आलं. चौथा महत्त्वाचा मुद्दा, मी ललन सिंग नावाचे बिहारचे आहेत, नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे आहेत, वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विभाग आहे म्हणून त्यांच्याकडे विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघातल्या पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असतील, पंतप्रधान PMSSY आणि PMMKSY आणि FIDF योजना आहेत. त्याच्यामध्ये नावं पूर्ण वाचून दाखवतो. पण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी योजना, द फिशरीज अँड ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड आणि किसान क्रेडिट कार्ड फॅसिलिटी फॉर द फिशरमन्स, अशा ज्या बाबतीमध्ये होतं त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यांनी राज्य सरकारला या संदर्भामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघातले जे प्रस्ताव आहेत ते पाठवण्याचं पत्रव्यवहार केला. काल नितेश राणे यांची मी भेट घेतली आणि नितेश राणेंना माझ्या दिल्लीतल्या भेटीतलं सांगितलं आपला संबंध रायगड जिल्हा कोकणपट्टी म्हणजे माझा लोकसभा मतदारसंघ अधिक पलीकडे अगदी सिंधुदुर्गापर्यंत आणि पालघरपासून या संबंध खाडीपट्ट्यातले प्रस्ताव हे त्यांच्याकडनं त्या ठिकाणी पाठवले जातील, जेणेकरून या संबंध योजनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा आपल्याला सरकारला त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. मी जे मगाशी शिवराज सिंग चव्हाण साहेबांना बोललो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ की ॲग्रिकल्चर क्रॉप्स अँड ऑर्गॅनिक फार्मिंग इन कोकण रिजन, कोकणाच्या मध्ये आपल्याला जे जे करता येऊ शकतं त्याच्यातली मी तुम्हाला कॉपी देईन आणि त्याच्या आधारे तुम्हाला माहिती मिळेल. त्या संदर्भात शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी तातडीने अनुकूलता दाखवली. मी मगाशीच आपल्याला त्या संदर्भामध्ये बोललो. आणि नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कृषी विभागाने एक प्रस्ताव पाठवला आहे, रेकमेंडेशन फॉर द अप्रुव्हल ऑफ फॉर द प्रपोजल ऑफ क्रिएशन ऑफ व्हेजिटेबल अँड फ्लॉवर प्रोडक्शन क्लस्टर अंडर RKVY फॉर द नाशिक सिंहस्थ कुंभमेळा. या बाबतीतलं सुद्धा जे पत्रव्यवहार राज्य सरकारकडनं गेला आहे त्यालाही तत्काळ मान्यता देण्याचं शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. चौथं महत्त्वाचं, सोनोवाल आपले मंत्री आहेत पोर्ट विभागाचे, त्यांची माझी भेट झाली. सागरमाला 2 अंतर्गत जवळपास 32,000 कोटी रुपयाचे प्रस्ताव आपल्या सरकारने पाठवलेले होते. नितेश राणेंनी मला फोन करून विनंती केली, त्याप्रमाणे मी सोनोवाल साहेबांना भेटलो. माझे त्यांचे खूप जवळचे संबंध असल्यामुळे त्या संबंध कामाला कॅबिनेटच्या पुढे या आठवड्याभरामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये धोरण त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याला मान्यताही 100% दिली जाईल. म्हणून मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत सागरमाला 2 मध्ये त्यामध्ये टाइमली अप्रुव्हल ऑफ दीज प्रोजेक्ट्स, त्या स्ट्रेंथन कोस्टल अँड पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इम्प्रूव्ह मेरीटाईम कनेक्टिव्हिटी लॉजिस्टिक, एनहान्स लाईव्हलीहूड अपॉर्च्युनिटीज फॉर द फिशरमॅन अँड कोस्टल कम्युनिटीज, प्रमोट टुरिझम अँड जनरेट लार्ज स्केल ऑफ एम्प्लॉयमेंट आणि कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली टुवर्ड्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ सागरमाला 2 अँड विकसित भारत 2047, असा जो काय राज्य सरकारचा प्रस्ताव आहे तर याला सुद्धा त्यांच्याकडनं मान्यता घेण्यामध्ये आपल्याला यश मिळालं. कॅबिनेटच्या पुढच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाल्यावर एकंदरीत देशभरामध्ये 78,000 कोटी रुपयाचा नियंत्रण उपलब्ध होणार आहे. याच्या अंतर्गत आपल्या राज्य सरकारचे प्रस्ताव 32,000 कोटी रुपयाचे आहेत. मी काल या विषयावरती सुद्धा नितेश राणेंची भेट घेतली. आमदार अनिकेत पण त्याला उपस्थित होता.
त्या पद्धतीने या प्रस्तावाला आपल्या किनारपट्टीत आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे प्रस्ताव गेलेले आहेत त्याची सुद्धा 100% मान्यता त्या ठिकाणी मिळणार आहे. मंत्री महोदय अन्नपूर्णा देवी या महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री आहेत. त्यांच्याकडे राज्य सरकारच्या महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत एक प्रस्ताव गेलेला आहे की राज्यामध्ये 8,153 नवीन अंगणवाडीला त्या ठिकाणी मान्यता द्यावी. 153 राज्यात. त्यानंतर सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोग्राम अंतर्गत एनहान्समेंटचं एक पत्र दिलेलं आहे, त्याला मान्यता त्या ठिकाणी दिली जावी. त्याचबरोबर ती प्रपोजल फॉर द सँक्शन ऑफ 11 स्पेशल अडॉप्शन एजन्सीज अँड 3 ऑब्झर्वेशन होम्स अंडर द मिशन वत्सालय फॉर द इयर 2526 या बाबतीमधला एक पत्रव्यवहार केला गेला होता. आणि 29 न्यू शक्ती सदन्स अंडर द सेंट्रली स्पॉन्सर्ड मिशन शक्ती स्कीम हे मागण्याचा महिला बाल कल्याण विभागाचा प्रस्ताव दिला होता. अन्नपूर्णा देवी या मॅडमची माझी भेट झाली. त्यांनी हा प्रस्ताव घेतलेला आहे. त्याला सुद्धा या कॅबिनेटमध्ये पुढच्या कॅबिनेटमध्ये एक नवीन धोरण हे नवीन याच्या वर्षातलं पंतप्रधान महोदय आणणार आहेत, त्याच्यामध्ये मान्यता ही 100% दिली जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा अनेक वेळेला आपल्यासमोर चर्चा झाली तो जलजीवन. जलजीवनच्या कामाचा एकंदर जो बोजवारा उडाला होता त्या बाबतीमध्ये CR पाटील नावाचे मंत्री आहेत. त्यांची माझी भेट झाली. त्यांनी माझ्यासमोरच 438 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायचे होते ते त्यावेळेला त्यांनी रिलीज केले. पण मी त्यांना विनंती केली, हे पूर्वीने राज्य सरकारने दिलेले पैसे त्याचे तुम्ही रिइम्बर्स करता. आज कामं ठप्प आहेत, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले नाहीत पण कॉन्ट्रॅक्टर सांगतात आणि निकृष्ट दर्जाची कामं आहेत. पण 12 ऑगस्टला महाराष्ट्र सदनला त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा सदस्य खासदारांना 48 अधिक राज्यसभेचे जे खासदार आहेत सर्व पक्षीय त्यांनी निमंत्रित केलं होतं. गुलाबराव पाटील त्या बैठकीला होते. आपल्या राज्याचे अपर मुख्य सचिव पराग जैन होते, स्वतः CR पाटील साहेब, त्याच्यानंतर राज्यमंत्री रामदास आठवले साहेब, राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री प्रतापराव जाधव, त्यांच्या विभागाचे राज्यमंत्री पण होते, त्यांचे प्रधान सचिव पण होते. त्यावेळेला सगळ्या खासदारांच्या समोर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने असं लक्षात आलं की बऱ्यापैकी ॲडव्हान्स हा अगोदर दिला गेला आणि ॲडव्हान्स दिलेल्या रकमेइतपत काम ठेकेदारांनी केलं नाही, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे असं मंत्री महोदयांनी सांगितलं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या जिल्ह्याची जी माहिती त्या ठिकाणी दिली गेली होती त्या माहितीमध्ये 90% योजना पूर्ण होत असताना जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या 95% घरांमध्ये नळाच्या द्वारे पाणी पोचलं जातं असा अहवाल त्या ठिकाणी होता. मी तत्काळ नापसंती व्यक्त केली. या चुकीची माहिती आहे, दिशाभूल करणारे असं सांगितलं. त्याची गांभीर्याने नोंद त्या ठिकाणी घेतली गेली. मग CR पाटील साहेबांनी संध्याकाळी सर्वच खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडले. त्याच्यामध्ये प्रत्येकाने आढावा घ्यावा, त्याप्रमाणे मी आढावा सोमवारी तळा असा शिवर्धनला घेतला, सुधागडला मी जाणवतो अनिकेतने घेतला. माझा टूर संपला की मग अलिबाग, पेण, महाड, पोलादपूर, दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूणमधला काही भाग या संबंध तालुक्यामध्ये जाऊन आढावा घेणार आहे. त्या 2 गोष्टी त्यांनी कबूल केल्यात की रेट्रो फिटिंगमध्ये किंवा त्यांची कामं 50 ते 75% झाले, 75 ते 100% झाले. यांचा जो निधी त्यांनी 19 निकष दिलेले आहे त्याची पूर्तता करून राज्य सरकारने अहवाल दिला तर अगदी 4,500-5,000 हजार कोटी रुपये जरी लागले तरी द्यायची तयारी त्या बैठकीमध्ये या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दाखवलेली होती. आणि 0 ते 25% कामाला त्यांनी थांबवलं होतं. मी त्यांना विनंती केली की 0 ते 25% काम जर काय झालेलं आहे याला तुम्ही 2 वर्ष मान्यता दिली नाही तर हे काम पूर्ण स्क्रॅप होईल, पुन्हा ते नव्याने करावं लागेल. मग त्यांनी एवढंच सांगितलं की त्याच्या संदर्भात ते निकष पूर्तता करतायत की नाही त्याची अहवाल राज्य सरकारने त्या ठिकाणी पाठवावा. माझ्यासही सगळ्या खासदारांनी पण ती मागणी मान्य केली होती. त्या पद्धतीने त्याला मान्यता देण्याचं काम CR पाटील साहेब करतील. मराठी जे मंत्री आहेत हे पर्यटन खात्याचे मंत्री आहेत. आपल्या सरकारचे काही प्रस्ताव त्यांच्याकडे आहेत. आपल्या राज्यातले माझ्या लोकसभा मतदारसंघातील हरिहरेश्वरचं परिक्रमा मार्ग हा अजितदादा असताना अदितीने एक प्रस्ताव दिलेला होता, तो असेल. मारळला स्टार गेजिंग केंद्र असेल आणि दिव्यागरला ॲक्वारियम उभं करायचं असेल. यासाठी शेखावत साहेबांची माझी भेट झाली.
मी सतत त्याचा फॉलोअप करतो आहे. मी देवेंद्रजींचे आभार मानतो की त्यांनी सुद्धा एक विशेष पत्र या तिन्ही प्रकल्पाला मान्यता द्यावी म्हणून भारत सरकारच्याकडे पाठवलेलं आहे. त्याला सुद्धा त्यांच्याकडनं मान्यता मिळू शकेल. चौथा मंत्री किरण रिजिजूजी यांच्याकडे मायनॉरिटी अफेअर्स हा विभाग आहे. राज्यामध्ये अल्पसंख्याक ओरिएंटेड लोकसंख्या असलेले काही तालुके हे 15 वर्षापूर्वी आयडेंटिफाय झाले. त्यामध्ये कोकणामध्ये मंडणगड तालुका मायनॉरिटी ओरिएंटेड तालुक्यामध्ये भारत सरकारने अगोदरच नोटिफाय केलेलं आहे. म्हणून त्या तालुक्यातील जे प्रस्ताव त्या ठिकाणी जातात जवळपास 70 ते 75 कोटी रुपयाचे प्रस्ताव त्या तालुक्यातील मी त्यांना दिले आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आता अधिवेशन संपल्यावर राज्य सरकारकडनं हे प्रस्ताव मागून घेऊ. बऱ्यापैकी प्रस्ताव राज्य सरकारकडनं मी अगोदरच भारत सरकारकडे पाठवलेले आहेत आणि त्याची मान्यता देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सुद्धा तत्परता त्या ठिकाणी दाखवलेली आहे. जवळपास 8 मंत्री महोदयांना भेटून आपल्या राज्यांतील प्रलंबित असलेले प्रश्न, लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न याला चालना देण्याचा प्रयत्न मला त्या ठिकाणी करता आला हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगायचं आहे. हे मंत्री महोदयांच्या भेटीमध्ये जे मतदारसंघातले प्रश्न होते ते सांगितले. त्या सगळ्यांची कॉपी मी आपल्याला जरूर देईन. ज्या ज्या मंत्री महोदयांनी जे पत्र दिले त्याच्या अगोदर एक सदिच्छा भेट माननीय पंतप्रधान महोदयांची झाली. सदिच्छा भेट देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे झाली आणि त्या सदिच्छा भेटीमध्ये त्यांचं मी मार्गदर्शन घेतलं. विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये चर्चा केली, इतरही काय बाबतीमध्ये चर्चा झाली. त्यांच्याकडे निवेदन देण्याचा काय मुद्दा फारसा नव्हता, परंतु एक सद्भावना भेट, सदिच्छा भेट आपण जे म्हणतो ती त्या 2 राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्राचे आपले पंतप्रधान आहेत देशाचे मोदी साहेब, त्यांच्याजवळ भेट झाली आणि अमितभाईंच्याजवळ भेट झाली. या अधिवेशनामध्ये फारसं कामकाज न चालू शकल्यामुळेच जास्तीत जास्त कामाला भारत सरकारच्या माध्यमातून मान्यता कसे मिळवते या गोष्टीवरती भर त्या ठिकाणी ठेवला होता. ते आपल्या मार्फत आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या समोर प्रकर्षाने जावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. ते आपल्याजवळ विशद करावं यासाठी मी आपल्यासमोर ते मांडलं. आपण म्हणता त्यांच्याशी चर्चा करेन. फक्त सुकळीचा टोल जो सुरू होणार होता तो मी थांबवतो आणि या संदर्भामधला सुद्धा निर्णय आज ना उद्या खारपाडाच्या वतीमध्ये सुद्धा होईल. पण आपण जे वाढवलेले दर बोलतात ते मी आजच येण्याच्या अधिकाऱ्यांचा जो बोलतो ना गडकरी साहेबांना वरतूनच ते आणावं. आता मधल्या कालावधीमध्ये वसई अलिबाग जो काय कॅरिडॉर होत आहे त्याच्यामध्ये रेल्वेचा समावेश राज्य सरकारने केलेला आहे. त्याच्यामुळे त्या रेल्वे मार्गाचा मुद्दा त्या ठिकाणी आता इंडियन रेल्वेजकडे म्हणजे भारतीय रेल्वेकडे करण्याच्या दृष्टिकोनातून कमी शक्यता एवढ्यासाठीच आहे. आता राज्य सरकारने तो प्रकल्प हातामध्ये घेतला आहे. पहिल्या टप्प्यातल्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने आता निधीची उपलब्धता केली. पुढचं आता DPR बनण्याचं काम सुरू आहे. त्यावेळेला वडखळपासून अलिबागपर्यंत रेल्वे आणण्याच्या दृष्टिकोनातून 100% त्याच्यामध्ये अंतर्भाव होईल. सर, माणगावच्या मी त्यांना म्हटलं होतं की ज्यांना सुनावणी आहे तुमचा जो आक्षेप असेल तो त्या ठिकाणी तुम्ही नोंदवा. काही त्याच्यातले आज बांधव मला कदाचित आता भेटायला येतील, त्याला मी ते समजून घेईन. त्यांनी जे मूलभूत प्रश्न विकसित करणारे अदानी पोर्ट यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी मांडलेले प्रश्न सुटत असतील तर मग मी कोळी बांधवांच्या जो चर्चा करून तो सुटतोय काय सामंजस्याचा हा मार्ग काढेन. ते सुटत नसतील तर त्यांची जी हरकत आहे त्याचा मी पाठपुरावा करेन. पण एकंदरीत जे काय कारखानदारी येते आहे ती प्रदूषण विरहित राहावी हा माझा प्रयत्न राहील. मच्छीमारांच्या व्यवसायासाठी त्याची आडकाठी तयार होणार नाही हा दुसरा 100% प्रयत्न राहील आणि मग त्याच्यातून सर्वांची अनुकूलता मिळाली तर पुढे जाता येईल. नाहीतर आहे त्या ठिकाणीच थांबवण्याच्यासाठी त्यांची जी हरकत असेल त्याचा पाठपुरावा केला जाईल. सर, रायगड थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं ते झालं त्याचा मला आनंद आहे कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण एकंदरीत आत्ता जी मी आपल्याला माहिती दिली तो आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकासाचा सगळाच आराखडा आपल्यासमोर ठेवला. कृषी खाता असेल, मत्स्य व्यवसाय विभाग असेल, फलोद्यान विभाग असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अन्य काही बाबी करण्याच्या बाबतीमध्ये असेल, त्या दृष्टिकोनातून सागरमाला योजनेअंतर्गत मेरिटाईम बोर्डाच्या अंतर्गत असेल, पर्यटन विभागाच्या मार्फत असेल, या सगळ्या कामाला आपण चालना दिलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा करू. अधिक गतीने कसा विकास करता येईल त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न राहतील.
ज्याच्यात एक विशिष्ट कलमाखाली आणि इतरही आमंत्रित त्या ठिकाणी करता येतात। मला असं वाटतं आता ती प्रक्रिया एखाद महिन्याच्या आत पूर्ण होईल, म्हणजे निमंत्रित नेमण्याची। आता इलेक्शनचा निर्णय सरकार करेल, पण आता तो सरकारला लवकर करावा लागेल। सर काल एक उद्योग उत्तर रायगडमध्ये कारखानदारी आहेच, दक्षिण रायगडमध्ये धाटाव MIDC असेल किंवा महाडची MIDC अगोदरची आहेत, त्या रासायनिक उत्पादन करणार आहेत, त्याच्यामुळे आपण त्या बाबतीमध्ये काही प्रमाणामध्ये हरकत घेतली, जिथे पिण्याचं पाणी हवेचं पाणी दूषित होत होतं त्यावेळेला। पण आज DMIC याच्या खाली विळा भागाडच्या परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती जमीन संपादित झालेली आहे, त्या ठिकाणी कारखानदारी येण्यास खूप मोठ्या प्रमाणावरती वाव आहे। त्या पद्धतीचे प्रयत्न आमच्या सर्वांचे चालू आहेत, त्याला गती त्या ठिकाणी मिळेल। शेवटी रोजगाराची निर्मिती करत असतानाच आपल्या नैसर्गिक समतोलावर असमतोल होणार नाही याची खबरदारी घेणं, आणि होणार असेल तर त्याची व्यापकता कमी करत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रदूषण अधिक होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला रोजगाराचे प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करता येतील। दिघी पोर्ट विकसित त्या ज्या काय सुनावण्या आहेत त्याच्या पाठीमागे सुद्धा कारखानदारी हाच एक भाग आहे, पण मच्छीमारांचा काय मुद्दा आहे, तसेच इतर काय प्रश्न असतील ते सोडून कारखानदारीला गती मिळेल। मंत्र्यांना सुद्धा निमंत्रित करू आणि आपण जो मुद्दा मांडलात, कारण शेवटी सुरक्षाही महत्त्वाची आहे आणि विशेष करून रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांच्या मध्ये या बाबतीतले जे काही नॉर्म्स आहेत ते पाळले जात नाही, ते अनेक वेळा निदर्शनात आलेलं आहे। पाताळगंगा परिसरामध्ये सुद्धा अनेक वेळा तसं होतं, महाडला होत असतं, रोहायला सुद्धा होत असतं। त्यामुळे ती बैठक एकदा या सप्टेंबर महिन्यामध्ये आयोजित करण्याचा माझ्याकडनं प्रयत्न केला जाईल। दुसरं महत्त्वाचं आपल्याला सांगतो की 18व्या लोकसभेमध्ये गेलो त्यावेळेला आपल्याकडे RCFच्या विस्तारीकरणाचा एक मुद्दा होता, त्यावेळेला केंद्रीय मंत्री जे कर्नाटकचे होते त्यांची माझी भेट झाली होती। NDAमध्येच ते मंत्री होते, नाव मी आता आठवलं की लगेच बोलतो। त्यानंतर मी त्यावेळेला पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती, कारण त्यांनी सांगितलं की आता RCFच्या विस्तारीकरणाच्या सगळ्या प्रकल्पाला नॉर्थ ईस्टमध्ये प्राधान्य आहे। त्याच्यानंतर त्यावेळेला माझी पंतप्रधान मोदी यांची भेट झाली होती आणि मग त्याला मान्यता त्या ठिकाणी मिळाली आणि आता RCFच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता उद्या गेलला ज्या ठिकाणी भेट जाणार आहे तो 11,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। याही प्रकल्प हा देशांतील, मी उद्या तुम्हाला सविस्तर सगळी माहिती देईन, याही प्रकल्प दुसरीकडे जाण्याची शक्यता होती, पण त्या संदर्भामध्ये सुद्धा आता NDAमध्ये आल्याच्या नंतर मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्याच्यातून आता 11,000 कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे होते। तिसरा महत्त्वाचं आपल्याला सांगायला पाहिजे की जिंदाल समूहाचा जो वडखळचा गडपचा प्रकल्प आहे याच्या एक्सपान्शनच्या बाबतीमध्ये सुद्धा नागरिकांच्या मनात शेती जमीन देण्याच्या बाबतीमध्ये नकारात्मक भूमिका होती। त्यांना MIDCच्या मार्फत अधिग्रहण संपादित करायचं नव्हतं। मी सज्जन जिंदालांची 2 वेळा भेट घेतली आणि मी त्यांना सांगितलं की डायरेक्ट कंपनीनेच खरेदी करावी, त्याप्रमाणे त्यांनी कंपनीने खरेदी करण्याचं केलं। नक्कीच शेतकऱ्यांना जो दर पाहिजे होता 1 कोटी रुपयाच्या आसपास तो दिला गेला आणि शाश्वत हमी दिली गेली की ज्याची जमीन गेली त्याच्यातला 1 लावला जाईल आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग त्या ठिकाणी आला। चौथा, एकदा 2 वर्षापूर्वी मी आनंद अंबानी यांची भेट घेतली होती, कारण IPCL पुला आपला मूळ कारखाना, त्यावेळेला वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री होते, राम प्रधान साहेब आपले मुख्य सचिव होते, त्यावेळेला तो आला, त्याला गती अधिक आली। पवारसाहेब 88ला मुख्यमंत्री झाले, त्यावेळेला राजीव अग्रवाल त्याला कलेक्टर होते, त्यावेळेला गावं उठवायची होती, त्याच्यासाठी मी तालुका अध्यक्ष असल्यापासून प्रयत्न केले। ते आंबेघर, बेलशेत, ते पिगोंडा गाव होतं, ते उठवली गेली, सगळ्यांची समजूत घातली, त्यामुळे IPCL झालं। नंतर त्यावेळेला सुद्धा 750 लोकांना नोकऱ्या देण्यासाठी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना, केवळ तालुका अध्यक्ष असताना माझ्यामुळे ती बैठक झाली। बाकीचे इतरही मंत्री होते, आप्पासाहेब दारकर त्याला पालकमंत्री होते आणि त्यावेळेला 750 प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आलं। आता अनंत अंबानी यांची भेट झाल्याच्यानंतर त्यांचाही विस्तारीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि तिथे सुद्धा आम्ही तीच भूमिका मांडली की विस्तारीकरणामध्ये कळत न कळत इनडायरेक्ट रोजगार होतो तो स्थानिकांना मिळाला पाहिजे। म्हणजे आता तिथे नागोडना चालक मालक वाहतूक संघटना मी त्यावेळेला स्थापन केली, त्यांचे काय प्रश्न आहेत, अनेक त्यांची बैठक घेणार आहे। मी पण तिथल्या प्रमुख व्हाईस प्रेसिडेंटशी बोलले, त्याला त्या ठिकाणी गती नक्कीच येईल। त्यांच्या विस्तारीकरण सुद्धा वेगाने सुरू आहे, त्याच्यामुळे हे 4 महत्त्वाचे प्रकल्प
ज्याला विस्तारित होतील, आता हे सगळे आधुनिक प्रकल्प आहेत, त्यामुळे थेट नोकऱ्यांचं प्रमाण कमी राहील. पण त्याचबरोबर ती नकळत इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट जी होते ती याच्यातून मोठ्या प्रमाणावरती जनरेट होऊ शकते. त्याच्यासाठीच स्वर्गीय दादा असताना आपण IITचं सेंटर आपण रोहायला मंजूर करून घेतलं. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही सतत पाठपुरावा करतो. त्याच्यातला काही कोर्सेस हे आता महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी सुरू होतील. ते कोर्सेस त्याला 120 कोटी रुपये मिळणार आहे. टाटा समूह 120 कोटी देणार आहे. नगरपालिकेची जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच्यातून आता त्या प्रकल्पाला त्या IITच्या प्रोजेक्टला गती मिळेल. टाटाचे सगळं त्याच्यातलं तंत्रज्ञ हे आपल्याकडच्या 10वी पास झालेल्या मुलांना, 12वी पास झालेल्या मुलांना आता जे रोजगार, जे कारखाने आपल्या जिल्ह्यात येणार आहेत त्याच्यावरती आधारित असलेलं प्रशिक्षण देतील. त्यांचं सर्टिफिकेट टाटाचं असेल आणि त्याच्यामुळे त्या येणाऱ्या नवीन प्रकल्पामध्ये या 10वी 12वी झालेल्या मुलांना सुद्धा तंत्र शिक्षणावरती आधारित, किमान कौशल्यावरती आधारित रोजगार त्या ठिकाणी मिळेल असे आपले प्रयत्न. श्रीवर्धनच्या मुळगाव कोळीवाड्यात 150 कोटी रुपयाचं जेटीचं काम सुरू आहे. अरणे माझ्या लोकसभा मतदारसंघात दापोलीला येतं, तिथे मोठ्या प्रमाणावरती मच्छीमार व्यवसाय होतो. तिथे 250 कोटी रुपयाचं काम सुरू आहे आणि आता भरटखोलला 350 कोटी रुपयाच्या कामाच्या मान्यता मिळाली आणि त्याच्या कामाला सुरुवात आहे. आता राहिलेल्या जेटीमध्ये आटगाव, त्याच्यानंतर दिघी, त्याच्याबरोबर ती रोहिणी असे 3 प्रस्ताव काल मी वाशी हवेली म्हणजे तळा तालुक्यातलं शेवटचं गाव मांदाळ असे 4-5 ठिकाणी जेटी प्रस्तावित केल्यात. त्याला येत्या महिनाभरामध्ये मान्यता मिळेल आणि त्या कामाला वेग येईल. आणि त्याच्या आधारितच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत काल नितेश राणेंతో चर्चा करताना अनेकही तिथे होता. आपल्या जिल्ह्याचे जे मत्स्य व्यवसाय उपसंचालक आहेत त्यांना त्यांनी सूचित केले की त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे जे काही नवीन योजना भारत सरकार आणि राज्य सरकारने केल्या आहे त्या प्रत्येक कोळीवाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन त्यांनी बैठका घ्याव्यात आणि त्यांचं 1 दिवसाचं शिबिरसारखं घ्यावं. योजनांची माहिती त्यांना द्यावी. त्याचा लाभ जर का त्यांना मिळाला तर त्याचा फायदा होईल. एक बाब प्रकाशाने सांगतो की मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला. राज्य सरकारचे आभार मानतो, देवेंद्रजींचे, एकनाथराव शिंदे साहेबांचे आणि सुनेत्राव बेनेचे. त्याच्यामुळे आता अहिल्यादेवी होळकर जी कृषी माफ योजना आहे त्याचा फायदा सुद्धा मच्छीमार व्यावसायिकांनी जो कर्ज घेतलेला असेल त्यांच्या माफीसाठी सुद्धा होणार आहे. ती त्यांना आता लागू होईल. काम चालू आहे म्हणजे आगारदांडा ते तुरंबाडी ही कामं त्यांनीच आता सांगितल्याप्रमाणे 2 वर्षात ते पूर्ण करतील. आंबेत पुलाचा पण खूप प्रॉब्लेम आहे. आंबेत पुलासाठी मी यावर्षी आता प्रयत्न केले. आता या वर्षीच्या बजेटमध्ये आंबेड पुलाला ते पैसे देण्याचा प्रयत्न करतायत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की 1 महिन्यापूर्वी अलिबागला ज्यावेळेला मी आलो होतो त्यावेळेला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोलून घेतलं होतं. त्यांच्याकडे अलिबागच्या जिल्हा क्रीडा संकुलाचा एक प्रस्ताव होता आणि वहिनींकडे आता तो विभाग आहे. त्यांच्या मार्फत क्रीडा आयुक्तांच्या मार्फत त्यांना पाठवलेलं होतं. मी गेल्या 3 दिवसापूर्वी 3 वेळेला क्रीडा आयुक्तांशी बोललो. त्यांनी त्या दिवशी जिल्हा क्रीडा संकुलच्या 15 कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली. माझा फोन ऐकण्यात रेकॉर्ड होती, कधी पण तपासा, आयुक्तांना बोलवा, विचारा. त्यांनी मान्यता दिली. बाकीचे जे तालुका क्रीडा संकुल आहे, माणगाव असेल, मसा असेल, श्रीवर्धन असेल, रोहा असेल, याचे प्रस्ताव गेले. इतर तालुक्याचे सुद्धा प्रस्ताव पाठवण्याच्या दृष्टीतून मी सूचित केले आहे आणि तो विभाग आता वहिनींच्याकडे असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न त्या ठिकाणी करता येऊ शकतात. खेलो इंडिया अंतर्गत ज्या वेळेला या 4 आठवड्यामध्ये पंतप्रधान महोदयांनी दर मंगळवारी एनडीची बैठक बोलवली होती. त्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन मनसुख मांडवे आहेत, ते त्यांच्याकडे हा पण विभाग आहे. त्यावेळेला त्यांनी खेलो इंडिया अंतर्गत काही कार्यक्रम सांगितले. 2036ला आपण ऑलिम्पिक मागतो, त्याच्या अगोदर कॉमनवेल्थ गेम आणि आशियाई गेम होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून खेलो इंडियाच्या मार्फत अनेक पायाभूत सुविधा करण्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. भारत सरकार निधी देणार आहे. त्यावेळेला मी रक्षा खडसेंची पण भेट घेतली, मांडव्यांची पण घेतली. पुढच्या आठवड्यात मी वहिनींना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्री महोदयांना की बैठक घ्यावी आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत काही पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या तर त्याला आपल्याला गती देता येईल असा प्रयत्न आहे.